हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघूया द मॅन इन द मून ही जी पोएम आहे ती 5th स्टँडर्डची पोएम आहे इंग्लिश बालभारतीमधली. तर ही जी पोएम आहे स्टुडंट ही इमॅजिनेशनवर बेस्ड आहे, म्हणजे इमॅजिनेशन आहे पोएटची, रिअल सिच्युएशन इथे नाही आहे. तर ही पोएम आपण आता बघणार आहोत. द मॅन इन द मून ॲज ही सेल्स द स्काय. द मॅन इन द मून, एक व्यक्ती आहे जो मूनमध्ये आहे. एक व्यक्ती कुठे आहे? मूनमध्ये आहे. आणि ही सेल्स द स्काय. सेल्स म्हणजे जो जलप्रवास असतो, पाण्यातून करणारा प्रवास, जो आपण बोटने करत असतो, ठीक आहे. त्याचप्रमाणे हा जो माणूस आहे हा काय करतो? हा व्यक्ती मूनमध्ये बसून स्कायमध्ये प्रवास करतोय, ठीक आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की द मॅन इन द मून ॲज ही सेल्स द स्काय. स्कायमध्ये तो मूनवर बसून, मून ही त्याची काय आहे? शिप आहे. त्या शिपवर बसून तो काय करतोय? आपला प्रवास करतोय. इज अ व्हेरी रिमार्केबल स्किपर. स्किपर मीन्स काय होते? अ कॅप्टन ऑफ शिप, म्हणजे जो कॅप्टन असतो शिपचा त्याला म्हटलेलं आहे स्किपर. तर तो कसा आहे? खूप रिमार्केबल स्किपर आहे, म्हणजे खूप चांगला काय आहे? कॅप्टन आहे. बट ही मेड अ मिस्टेक. पण त्याच्याकडून एक मिस्टेक पण झालेली आहे. वेन ही ट्राईड टू टेक अ ड्रिंक ऑफ मिल्क. जेव्हा तो काय घेत होता? मिल्क घेत होता. कशासाठी? पिण्यासाठी. वेन ही ट्राईड टू टेक अ ड्रिंक ऑफ मिल्क फ्रॉम द डिपर. डिपर म्हणजे असं साहित्य ज्याच्यामधून लिक्विड घेतलं जातं. माठामधून पाणी काढायसाठी आपण डिपरचा यूज करत असतो. जे त्या व्यक्तीच्या हातामध्ये सुद्धा दिसत आहे, त्या माणसाच्या हातामध्ये दिसत आहे, त्याला काय म्हटलेलं आहे? डिपर. तो चम्मचसारखा असतो. तर त्यांनी एक मिस्टेक केली आहे जेव्हा तो काय करत होता? दूध पिण्यासाठी घेत होता. तर ती मिस्टेक कुठली आहे ती आपण पुढे बघूया. ही डिप्ड राईट आउट ऑफ द मिल्की वे अँड स्लोली अँड केअरफुली फिल्ड इट. तो जो मिल्की वेमधून तो काय करत होता? जे मिल्क आहे तो घेत होता. आता मिल्की वे म्हणजे काय? तर गॅलेक्सी. गॅलेक्सीला मिल्की वे म्हटलेलं आहे. आणि इथे मिल्क कुणाला म्हटलेलं आहे? तर मिल्क हे स्टार्सला म्हटलेलं आहे. कारण आपण बघतो की गॅलेक्सीमध्ये असंख्य असे तारे असतात जे आपण काउंट करू शकत नाही. तर त्या ताऱ्यांमुळे, त्या स्टार्समुळे जी आहे आपली जी स्काय आहे, आपली जी आकाशगंगा आहे, ज्याला आपण गॅलेक्सी म्हणत असतो, मिल्की वे म्हणत असतो, तर ती कशी दिसायला लागते? व्हाईट दिसायला लागते. तर त्या इमॅजिनेशनमुळे ते मिल्की वेमधून तो काय घेतोय? मिल्क घेतो आहे, असं इथं सांगितलं आहे. पण तो कसा घेत आहे मिल्क? व्हेरी स्लोली अँड व्हेरी केअरफुली, म्हणजे अगदी हळुवारपणे आणि काळजीपूर्वक तो काय करत होता? मिल्क हे घेत होता. कशातून? डिप करून, डिपरच्या सहाय्याने. द बिग बेअर ग्रोल्ड अँड द लिटिल बेअर हॉलोड. पण जेव्हा तो घेत होता तेव्हा जो बिग बेअर आहे तो ग्रोल्ड करतो आणि लिटिल बेअर काय करतो? हॉल्ड करतो. ग्रोल्ड करणे म्हणजे काय? गुरगुरणे. तर आता इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय की एक बिग बेअर आहे आणि एक लिटिल बेअर आहे. तर आता हे काही रिअल बेअर नाही आहे. हे जे ताऱ्यांचा जो समूह असतो ज्याला कॉन्स्टेलेशन म्हणतात, त्यामुळे तशी इमेज तिथे फॉर्म झालेली आहे. आणि तो माणूस जेव्हा त्याच्याकडे बघतो त्याला असं वाटतं की हे जे लिटिल बेअर आहे आणि बिग बेअर आहे माझ्याकडे पाहून काय करतं? ग्रोलिंग करत आहे. आणि तो काय होतो? घाबरतो. फ्रायटेंड म्हणजे काय? घाबरणे. अँड फ्रायटेंड हिम, त्याला असं वाटतं की ते मला घाबरवत आहेत. आणि तो घाबरतो आणि त्यामुळे त्याच्या डिपरमध्ये जे पण मिल्क आलेलं असतं ते मिल्क काय होते? स्पिल्ड होते. स्पिल्ड म्हणजे काय? तर जमिनीवर पडणे. तर जे पण त्याच्या डिपरमध्ये मिल्क होतं ते जमिनीवर सांडून जातं. आता आपल्याला पिक्चरमध्ये पण दिसत आहे की ते ताऱ्यांच्या फॉर्ममध्ये काय होतं आहे? सांडत आहे. तर ही होती छोटीशी पोएम द मॅन इन द मून. परत एकदा आपण रिपीट करते. द मॅन इन द मून ॲज ही सेल्स द स्काय इज अ व्हेरी रिमार्केबल स्कीपर, बट ही मेड अ मिस्टेक वेन ही ट्राईड टू टेक अ ड्रिंक ऑफ मिल्क फ्रॉम द डीपर. बघा इथं सांगितलेलं आहे की एक जो माणूस आहे, एक व्यक्ती आहे, तो काय करतोय? आकाशामध्ये प्रवास करतोय. आणि त्याचं प्रवास करण्याचं जे माध्यम बनलेलं आहे ते काय आहे? शिप आहे. आता शिप इथे काय आहे? तर मून आहे. मून ही त्याची शिप आहे आणि तो खूप चांगला कॅप्टन आहे. बट ही मेड अ मिस्टेक वेन ही ट्राईड टू टेक अ ड्रिंक ऑफ मिल्क फ्रॉम द डीपर. पण जेव्हा तो पिण्यासाठी दूध घेत असतो डीपरच्या सहाय्याने, तेव्हा त्याच्या हातून एक मिस्टेक घडते. ती कुठली मिस्टेक आहे? ही डिप्ड राईट आउट ऑफ द मिल्की वे. तो गॅलेक्सीमधून काय करत असतो? मिल्क हा घेत असतो. व्हेरी स्लोली अँड केअरफुली.
खूप आरामशीर आणि काळजीपूर्वक हे काम तो करत असतो. आणि जेव्हा तो वरती बघतो तेव्हा त्याला बिग बेअर आणि लिटिल बेअर दिसतात, जे त्याला असं वाटतं की ते त्याला काय करत आहे बघून ग्रोलिंग करत आहे आणि तो घाबरतो आणि त्याच्या डिपरमध्ये जे पण मिल्क असतं ते सगळं काय होतं ते खाली सांडतं. तर ही होती छोटीशी पोयम. जर तुम्हाला ही पोयम समजली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.